शिरूर तालुक्यातील करडेलवाडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली। त्यात श्री मेसाई माता ग्रामविकास पॅनलच्या सौ लता गणेश कर्डिले या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या। तर शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी उपसरपंच पदाची निवड झाली। त्यात याच पॅनलचे किरण करे हे बिनविरोध निवडून आले। निवडणूक निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी तर त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक शांताराम पाडळे यांनी कामकाज पाहिले। निवड प्रक्रियेनंतर मेसाई माता मंदिरात सत्काराचा कार्यक्रम झाला। त्यात अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी माजी सरपंच संतोष कर्डिले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कर्डिले, मेजर अर्जुन दसगुडे, मेजर सबाजी दसगुडे, मेजर गोरक्ष फरगडे, माजी सरपंच गबाजी कर्डिले, संजय दसगुडे व दादाभाऊ करे, माजी उपसरपंच खंडू थोरात, गेनभाऊ दसगुडे, विजय धरणे व आप्पासाहेब फरगडे, शिरूर ग्रुप सोसायटीचे व्हाईस चेअरमन सोन्याबापू दसगुडे, माजी संचालक सर्जेराव दसगुडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ फरगडे व कोंडीभाऊ थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल दसगुडे, संपत शेळके व दादाभाऊ कर्डिले, पोलीस पाटील बाळासाहेब धरणे, मेसाई देवस्थान ट्रस्ट करडेलवाडीचे सचिव तुकाराम दसगुडे, उद्योजक सचिन दसगुडे, शंकर सोनावळे, भागचंद धरणे, रावसाहेब करे, संदीप धरणे, सुहास कर्डिले, प्रमोद कर्डिले, विनायक शेळके, विजय म्हस्के, नयन कर्डिले, विनायक कर्डिले, मारुती फरगडे, अभिजित फरगडे, अक्षय फरगडे, महेश कर्डिले, मिलिंद शेळके, अक्षय शेळके, राजू यशवंत, वैभव दसगुडे, राजेश कर्डिले, अंकुश फरगडे, विक्रम कर्डिले, मनीष शेळके, प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब नवले, नवनाथ थोरात, प्रगतशील शेतकरी दादाभाऊ कर्डिले, संतोष ढेरंगे, सुभाष दसगुडे, पद्माकर कामठे उपस्थित होते। सूत्रसंचालन ॲडव्होकेट प्रवीण कर्डिले यांनी केले तर आभार नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य किशोर कर्डिले यांनी मानले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता तुकाराम दसगुडे, नंदा संतोष ढेरंगे, सारिका भागचंद धरणे, उज्ज्वला भीमराज करे, अनिता गणेश दसगुडे, किशोर कारभारी कर्डिले, अनिल तुकाराम दसगुडे, राजेंद्र रूपचंद फरगडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यात संपूर्ण बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आताही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही सरपंच झालात करडेलवाडीचं, तर आपल्या काय भविष्यामध्ये योजना असतील, काय वाटतं तुम्हाला? सर्वांच्या साथीने आम्ही विकास कामे नक्की या गावामध्ये करणार आहोत। सोन्याबापू, काय सांगाल? आपण या ठिकाणी पदभार आधी पण या ठिकाणी काम पाहिलेले आहे, आता नवनिर्वाचित जी बॉडी आहे हे निवडून आले, तर आपण काय सांगाल आपल्या ग्रामपंचायतबद्दल? शुभेच्छा काय याल? आता जी बॉडी निवडून आलेली आहे, आताचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य हे अतिशय चांगले विचाराने आणि सर्वांनी गावांनी एकमत करून बहुमताने या ठिकाणी सरपंचाची निवड झालेली आहे आणि उपसरपंचाची या ठिकाणी बिनविरोध गावाने निवड केलेली आहे आणि निश्चितपणाने ही सर्व सदस्य, सरपंच आणि उपसरपंच चांगल्या पद्धतीने काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। पण सरपंच म्हणून या ठिकाणी कामकाज पाहिलेले, काय अपेक्षा असतील तुम्हाला नवीन बॉडीच्या, तुम्ही कशी साथ देता? मी 2008 ते 2013 मध्ये सरपंच पदाची धुरा सांभाळली, यामध्ये चांगली कामं केली आणि तेव्हापासून मेसाई ग्रामविकास पॅनलचं नेतृत्व माजी सरपंच सोन्याबापू दसगुडे करतात। त्यांना मोलाचे साथ राहुल दसगुडे, सर्जेराव दसगुडे, मी असेल हे सातत्याने देत राहतो आणि पॅनलची पूर्ण धुरा सोन्याबापू दसगुडे आणि बाळासाहेब नवले हे करायचे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायचो आणि आत्ता पण माझी पार्टनरचीच बायको गावची सरपंच झालेली आहे आणि माझे मित्रच किरण करे पण, त्यांना पण आम्ही योग्य मदत करू कामाच्या बाबतीत। पुढं पुण्याला कलेक्टर ऑफिसला जाणं असो, जिल्हा परिषदेला जाणं असो, मुंबईला जाणं असो। आपण तरुण म्हणून काय काय सांगाल? काही नाही, जे काय आहे जे सरपंचांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की गावचा विकास चांगला व्हावा, राहिलेली कामे त्यांनी तरुणांनी पूर्ण करावी आणि ज्या सरपंच आहेत लताताई कर्डिले, माझ्या माहितीनुसार त्यांच्या ज्या स्पीचवरून लक्षात येतं एक हुशार आहेत आणि 100% त्या करतील आणि या गोष्टी सगळ्या व्यवस्थित गावचा विकास व्यवस्थित चांगला होईल, त्याबद्दल मला कुठली शंका नाही। मेजर, काय सांगाल तुम्ही आजच्या निवडीबद्दल? पुढं काय होईल? खरं तर इथून मागे ज्या ग्रामपंचायत बॉडीने गावाला राष्ट्रपती पुरस्कार भेटला, आदर्श गाव बनवलं, निर्मल ग्राम बनवलं आणि खूप चांगलं काम केलं आणि ह्या बॉडीने त्याच बॉडीचा एक चांगला आदर्श घेऊन गावाला आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न करावा।
अशी आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. आज ग्रामपंचायत कर्डलवाडी उपसरपंच निवडीसाठी आपण या ठिकाणी आलो होता आणि सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज जी बिनविरोध निवड झाली ती किरणदादा करे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज हे गाव या ठिकाणी पुढे जात असताना आमच्या गावचे अनेक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. या ठिकाणी पहिले दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी आमच्या इथे आज भव्य दिव्य अशी ग्राम सचिवालय जे उभं आहे त्या ग्राम सचिवालयासाठी कैलासवासी झुंगाजी बाबूराव दसगुडे यांच्या झुंगाजी उर्फ बाबूराव कानू दसगुडे यांच्या स्मरणार्थ आज भव्य दिव्य अशी जागा या ठिकाणी या दसगुडे परिवारांनी त्या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी कर्डलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या दसगुडे परिवाराचा या ठिकाणी हार घालून या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार घालून सन्मान करू इच्छितो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या शेजारी एक अंगणवाडी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. त्या जागेसाठी सुद्धा आज भव्य दिव्य अशी इमारत उभी आहे. त्या जागेसाठी सुद्धा कान्हू गंगाराम दसगुडे यांच्या स्मरणार्थ दसगुडे परिवाराच्या वतीनं ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि आज भव्य दिव्य अशी अंगणवाडीसाठी इमारत उभी राहिली आहे. त्याबद्दल सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्या परिवाराचा या ठिकाणी हार आणि पुष्पगुच्छ घेऊन सन्मान केला जातो आहे.